नमस्कार. व्हिडिओ बनवायचा उद्देश असा की आता जो मराठी बिग बॉसचं सीझन चालू आहे त्यामध्ये काल एक एपिसोड झाला. त्या एपिसोडमध्ये चर्चासत्र फाडायचे होते. त्यामध्ये पाहिलं असेल तुम्ही की ज्या ज्या लोकांची चर्चापत्र फाडण्यात आले त्यामध्ये सगळ्यांनी ऑब्जेक्शन घेतले की तुम्हाला असं का वाटते की मला गेम कळला नाही किंवा काय, सगळ्यांनी आरोप केले. पण त्यामध्ये एकमेव सूरज चव्हाण हा असा होता की ज्यांनी कोणत्याही प्रकारचे आरोप प्रत्यारोप केले नाही. त्यांनी खिलाडी वृत्तीने ते मान्य केलं की ठीक आहे, तुम्हाला वाटते तुम्ही फाडा. आता ह्यामध्ये असं सिद्ध होते की बाकीचे जे आहेत घरातले त्यांना असं वाटते की ह्याला गेम समजत नाही, ह्याला गेम समजावा लागतो. ठीक आहे, जे काही आहे ते मान्य आहे. पण तिथे एक नोटीस करण्यासारखी गोष्ट आहे की बाकीचे लोक जे डोकं लावत आहेत आणि बाकीचे लोक जे बोलतात त्यांना म्हणजे ते आहेत एक आणि दाखवतात एक. पण सूरज चव्हाण तसं नाही. सूरज चव्हाणचं कसं आहे की जे आहे तो मी असाच आहे आणि त्यामुळे त्याचं वागणं पब्लिकला जास्त आवडते. कोणत्याही प्रकारचं गेम त्याच्या माइंडमध्ये नसतो किंवा मला अशा प्रकारे मला हे करायचं आहे किंवा तशा प्रकारे मला हे करायचं असं काहीच नसतं. तो एकदम चांगल्या रीतीने खेळतोय, चांगल्या पद्धतीने खेळतोय. गेम समजून जर न समजण्यासारखं ती लोक वागत असतील तर गेम न समजलेलंच बरं ना. जसा सूरज खेळतोय, खूप अतिशय खेळतोय मित्र, चांगलं आहे, मस्त खेळतोयस, असाच खेळत राहा. पब्लिकला तुझ्याकडून हीच अपेक्षा आहे.